RTPLच्या पर्वत चौथ्यामध्ये अप्रतिम कामगिरी त्यांनी केली आणि त्या जोरावरती सामनावीराचे मानकरी ठरलेले आहेत. वेल प्लेड, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टायटन आयवेअर कडून सन ग्लासेस आहेत आणि त्याच वेळेला मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी ट्रॉफी आणि सुरुवात आहे. द वे ही स्टार्टेड अँड इनिंग फॅन्टास्टिक. प्रमोद मडवी षटकार खेचून सुरुवात या डावाची. फुल लेन बॉल, बॅटचा फेस सरळ रेषेत घेऊन गेले, पायांची स्ट्राईड मोठी केली. यावेळेस प्रतिउत्तर गोलंदाज कल्पेशच्या वतीनं मिळते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6. चांगली सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय. अगदी कल्पेश लोखंडे हा प्लेअर ऑफ द डेचा देखील प्रबळ दावेदार राहिला होता. काय गोलंदाजी केली होती. मला आठवतंय शाकिबच्या गटात तो होता आणि ज्या संघानं एकतर्फा डॉमिनेशन दाखवलं होतं त्या गटातून, त्या संघाच्या अगेन्स्ट देखील त्याने अशी गोलंदाजी केली होती की मनीष सर ते फलंदाज देखील या ओव्हरला सिंगल डबल मध्ये खेळत होते. त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट हा मोठा फटका प्रमोद मडवीने लगावलाय. अगदी कल्पेश लोखंडे जेव्हा गोलंदाजीसाठी होतो, मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो, हा गोलंदाज अशा गोलंदाजीसाठी ओळखला जातो, मोठमोठे गार करतो तो गंमत मध्ये. 6 धावा धावफलकावर आहेत आणि त्याचमुळे त्या षटकाराचं मोल थोडस कमी झालंय त्या मागच्या 3 डॉट बॉलमुळे. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, ती संधीच फलंदाजाला मिळत नाहीये. पहिल्या षटकाला आपण अनालाइज केलं तर सुरुवात डॉट बॉलने, दुसऱ्या बॉलवर षटकार, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. म्हणजेच आतापर्यंत सुरुवात उत्तम राहिले. कल्पेश लोखंडेची सुरुवात चांगली राहिलेली आहे. ओम पॉवर हिटर्स या संघाची. पहिल्या षटकामध्ये अशीच अपेक्षा कुठल्याही कॅप्टनला असते आपल्या गोलंदाजाकडून, तीच अपेक्षा आतापर्यंत कल्पेशने पूर्ण केलेली आहे. प्रमोद मडवी तो देखील एक उल्लेखनीय आणि लक्षवेधी फलंदाज आणि तो खेळ येतोय. शेवटच्या बॉलवर पलटवार प्रमोद सुद्धा करतोय. षटकातला दुसरा षटकार येतोय. अरुणा 11 पुगाव, बिनबाद 12. मोमेंट यूज करायची होती, बोटांची जादू दाखवायची होती, पण ती शैली फलंदाजाने ओळखली आणि बॉलला स्लॉग हिट खेळताना मिड विकेटला पाठवलं आणि 2 षटकार या पहिल्याच षटकामध्ये प्रमोदच्या वतीनं पाहायला मिळतात. आता स्ट्रायकरला सलमान सिद्दीकी, अरुणा 11 पुगाव, बिनबाद 12. सलमान देखील एक दमदार फलंदाज आहे, त्याच्याकडून देखील संघनायकाला प्रचंड अपेक्षा आहेत. पण अगदी आपण पाहिलं तर प्रमोद मडवीनं एक चांगला स्टार्ट करून दिला. कल्पेशने जरूर 4 डॉट हाताळले, पण त्याला उत्तर देताना 2 षटकार देखील ठोकण्यामध्ये यशस्वी राहिला फलंदाज. पहिले षटक तर अरुणा 11 पुगावच्या बाजूने का जात आहे, कारण त्यांनी विकेट वाचवून 12 धावा बनवलेल्या आहेत, हे महत्वाचं आहे. आणि सुरुवात चांगली राहिली, जरी ती सुरुवात प्रमोद मडवीलाच करता आली. सलमान सिद्दीकी यांनी बघ्याची भूमिका घेतली, पण आता ते स्ट्रायकर साइडला पोहोचलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर रोहन सानप सेकंड ओव्हरसाठी सज्ज होत आहेत. आज एकूण 4 सामने झाले, 4ही सामने लक्षात राहणारे आहेत. सर्व खेळाडू ज्यांनी आपली वैयक्तिक खेळ देखील सादर करत असताना आपलं नाव RTPL सीझन 4 मध्ये कोरलेलं आहे. रोहनच्या विरोधात पहिला स्ट्रोक फॅन्सी आहे सलमान सिद्दीकीचा. बॉल सीमारेषा पार. सुरुवात दुसऱ्या षटकाची दमदार. धावा मिळतील 4. RTPL R26 हॉटेल चौकार. सुरुवात सलमानची सुद्धा चौकारानं झालेली आहे, म्हणजेच पूर्णपणे बॅटिंग स्ट्रेंथ अरुणा 11 पुगाव या संघाची पाहायला मिळते. आणखीन एक फुल टॉस मिस केलाय. खरं तर जे मनात होतं ते मैदानात नाही आणता आलं. येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. जास्तीत जास्त डॉट बॉल गोलंदाजांना देखील हाताळावे लागतील. ओ क्लोज होता. प्लेड ऑनची दाट शक्यता होती. मनीष सर अगदी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय स्क्वेअर अँगलने प्लेड ऑनची दाट शक्यता होती. बाल बाल बचे असं म्हणावं लागेल. पहिला स्ट्रोक कनेक्ट झाला, त्याचमुळे दुसऱ्या स्ट्रोक साठी सुद्धा तो पवित्रा सलमान सिद्दीकी यांनी घेतला होता, पण ते फसले.
यावेळेस बॅट स्विंग परफेक्ट होते, बॅट खांद्याच्या मागे गेली, बॉल लेग स्टम्पच्या बाहेरून गेला, एक्स्ट्रा रन ऍड होते, धावसंख्या 17 झाले. अतिरिक्त धाबांमध्ये अगदी आपण वाढ होताना पाहतोय. लेगस्टम सोडून चालला होता चेंडू, योग्य डिसिजन पंचाचा देखील आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 होता, या ओव्हरमध्ये पहिल्या 2 मध्ये 5 आल्यात. त्यामुळे डॉट बॉलचं महत्त्व थोडं कमी झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 4 डॉट आले पण 2 षटकार आले होते. त्यामुळे त्या डॉट बॉलचं महत्त्व थोडं कमी होतंय. ऑन साईडला हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय. रनिंग अँड ऍब्सोल्युटली स्टनिंग कॅच. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल डीप मध्ये आणि 17चा खतरा जरूर लागला. साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक सलमानला खेळायचा होता, शतरक्षक थोडा दूर होता, धावता झेल पूर्ण झाला. विकेटचं महत्व होतं रोहन सानपला आणि गोलंदाज जर चांगली कामगिरी करतोय तर शतरक्षकांना सुद्धा मदत दिली पाहिजे. आदित्य यांनी खूप चांगला झेल टिपत असताना पहिली विकेट रोहन सानप यांच्या खात्यात दिलेली आहे. आतापर्यंत हे षटक रोहनचं चांगलं राहिलं, इकॉनॉमिकल राहिलंय. जरी या षटकाची सुरुवात चौकारानं झाली पण त्यानंतर तो पुनरागमनाचा खेळ रोहन सानपचा. रोहन सानप आणि अगदी आपण पाहिलं तर ओमकार सानप हे भाऊ भाऊ देखील एकमेकांच्या समोर या लीग मध्ये आले. त्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टी या लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान सन्माननीय समीरजी ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मुन्ना पाटील स्ट्रायकर सेंडला, धावसंख्या 17, चौथा बॉल या षटकातला रोहन सानपचा. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट आतापर्यंत चांगली गोलंदाजी टीमसाठी हाताळत आहेत. पहिल्या षटकाला बॅकअप देत असताना फुल लेन बॉल, डिफेन्सिव्ह अप्रोच, बॉलला फक्त प्लेस केलंय. शॉर्ट कव्हर्सला क्षेत्ररक्षक पोहोचतंय, सिंगल होते कंप्लीट, एकदा वाढते, खातं खुलतोय मुन्ना एका धावेनं. धावसंख्या पोहोचते 18 धावा धावफलकावरती. 17 वरती विकेट गेल्याच्या नंतर कुठेतरी गोलंदाजानं तो दबाव बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली गेली. धावफलक 18 वरती. महत्वपूर्ण हा देखील सामना. प्रत्येक मॅच आज इम्पॉर्टंट आहे प्रत्येक संघासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी. आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवायचं तर 101% एफर्ट्स तुम्हाला लावावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. पुढे सरकून स्वतःला ब्लॉक करून घेतलं प्रमोद मडवी यांनी. मागच्या षटकात 2 षटकार प्रमोद मडवी यांच्या वतीनं आले होते. थोडासा पॉज आलाय आणि पॉज नंतर गेम प्ले सुद्धा स्टॉप झालाय. बघा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, फुल टॉस, पण त्या फुल टॉसला न्याय नाही देता आला. थोडेसे चुकले होते रोहन सानप हा चेंडू हाताळताना. डॉट बॉल आलेला आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ, 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 18 झाले, 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल ऑन साईडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, एकच मारलाय, कडक मारलाय. या षटकातला हा पहिला षटकार, 6 धावा. कल्पेशच्या पहिल्या षटकाचा शेवट देखील षटकाराने झाला आणि रोहन सानप सेकंड ओव्हर मध्ये आला आणि त्याचा देखील षटकाचा शेवट षटकारानंच झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा कॅच संपला. 12च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती 24. पहिल्या षटकात सुद्धा 12 होत्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या, पण या षटकामध्ये 1 विकेट मिळवलेला आहे रोहन सानपने. मुन्ना पाटील 1 वर खेळतात. प्रमोद मडवी यांच्या 3 षटकारांच्या मदतीनं संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 72. याच गतीनं खेळ झाला तर पाहूया 2 षटकं पॉवर प्लेची तर प्रमोद मडवी यांच्या ताकदीनं आपण पाहिली. पण आता पुढच्या 4 षटकांमध्ये पाहूया नेमकं काय घडतंय. जी सुरुवात योग्य बनवलेली आहे अरणा 11 पुगाव या संघाने, तर त्या सुरुवातीला तो न्याय देता येईल का? पुढचे 2 संघ रेडी राहायचंय. वैष्णवी 11 कोलाड आणि मरियम 11, दोन्ही कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहायचंय. वैष्णवी 11 कोलाड विरुद्ध मरियम 11, दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकासाठी येत आहेत महेश. बॅक टू द बॉलर. दॅट वॉज फॅन्टॅस्टिक एफर्ट बाय बॉलर. डोळ्याचं पातळ लवते ना लवते त्यांनी तो फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट केला. आजच्या समजेल
जितेंद्र 11 संघाचा माजी खेळाडू आणि अगदी आपण पाहिलं तर त्याच वेळेला आधारस्तंभ जितेंद्र 11 संघाचे आमचे समीरजी ठाकूर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. समीर दादा या पण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. समीरजी ठाकूर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. जितेंद्र 11 या संघाचे माजी खेळाडू तथा आपण अगदी पाहिलं तर जितेंद्र 11 संघाचे कंदे समर्थक देखील आहेत, बिग सपोर्टर देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान यथोचित सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. पिंट्या शेट मस्के यांना विनंती असेल की आपण या. तेजस्वी नरे, राजूदादा केरकर, खर तर ज्यांच्या वतीनं आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज पुरस्कृत झाल्यात. एक दमदार व्यक्तिमत्व, रॉयल पर्सनॅलिटी, खरं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती विराजमान आहे. गोल्डन मॅन आमचे शंकरभाई महाबळे, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 11-25 वर महेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवर. महेश सुद्धा विकेटचा रकाना भरतोय, पहिल्याच बॉलवर विकेट मिळतोय. फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाहीये बॉल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये सिंगल होते, कंप्लीट हे षटक चांगलं सुरू केलंय महेश शिंदेनं. धावसंख्या 26, 2 फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी अगदी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं आराखडा ओळखलाय आणि अगदी त्यानुसार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी महागपती महेश शिंदे पुन्हा एकदा होतो तयार. पुढचा बॉल ड्राईव्ह केले अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नर झोन मध्ये, सिंगल. पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्यासाठी प्रयत्न केला होता पण प्रयत्न थांबावे लागले. बचेंगे तो और भी लढेंगे, त्यामुळे अजूनही घाई करण्याची इच्छा फलंदाजांची नाहीये. धावसंख्या 1च्या मदतीनं पोहोचते, ती म्हणजेच 27 झालेत. आणि रोशन शेठ आमचे अगदी ही मॅच एन्जॉय करतात, ज्यांनी या विकेटसाठी सर मनीसर या खेळपट्टीसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. अगदी सकाळी 7 वाजता त्या खेळपट्टीवरती येतात आणि 15 दिवस लगातार अगदी आपण पाहिलं तर या खेळपट्टीसाठी ज्यांनी मेहनत घेतली आणि जशी स्पर्धा सुरू झाली ते येतात, स्वतः लाइनिंग करतात. संध्याकाळी शेवटचा बॉल पडला की पडला, लगेचच त्या विकेटची काळजी घेण्यासाठी त्याला सारवणं असू द्या, पाणी देणं असू द्या, सगळ्या गोष्टी आमचे रोशन शेठ करतात. क्या बात आहे रोशन शेठ, आपल्यामुळे ही खेळपट्टी 6 दिवस ठणठणीत राहिलेली आहे आणि त्यावर फलंदाज मजा घेतायत. दाखवलाय दम, मिळवल्यात 6 धावा, मॅक्सिमम बॉल स्ट्रेचपान, सिक्सर. आदरणीय मकरन शेठ यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. मकरन शेठ यांनी विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अगदी आपण पाहिलं तर आमच्या संपूर्ण क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराचा हा मित्र परिवार आपल्या मंचावरती आहे. षटक क्रमांक 3 पूर्ण, एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 34 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाण्याची मागणी केली जाते. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल व्हायचा. मंचावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. अगदी रॉयल व्यक्तिमत्व आमच्या मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आमचे शंकरभाई महाबळे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सर्व मॅन ऑफ दी मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत केलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर आमचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम आमच्या मंचावरून या मॅचचा आनंद घेते. पुन्हा एकदा उपस्थित तमाम लाडके क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. छोटासा ड्रिंक्स ब्रेक झालेला 34. जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. अनेक खेळाडूंना व्यावसायिक गटामध्ये ज्यांनी जागा मिळवून दिली, तथा अनेक बाहेरील व्यावसायिक खेळाडू ज्यांनी आपल्या रोहा तालुक्यामध्ये आणले, असे यशस्वी पुरस्कर्ते म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो तात्या शेठ मालुसरे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. वैष्णवी 11 कोलाडचे पुरस्कर्ते यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचे. आपलं हार्दिक स्वागत.
षटक क्रमांक 3 पूर्ण 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 34 धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्यामध्ये 12 त्यानंतर पुन्हा 12 पुन्हा 10 असं षटक 3 आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता रोहन येतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये. रोहन सराफ संघाचा संघ कर्णधार सरसेनापती जबाबदारी सध्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन बॉलिंग मार्कवरती. रोहनचा पहिला चेंडू. काय घडलंय? ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. मजा येईल ऍक्शन रिप्ले पाहायला. एक्झॅक्टली काय घडलं? स्क्वेअर अँगल. येस डेफिनेटली जशी मागणी तसा पुरवठा आणि बॉल शरीरावरती लागून यष्टांवरती लागलाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. रोहन सराफनं मिळवली विकेट. जो प्रसिद्ध आहे ए हात हमको दे दे. तर डिस्क जॉकीला म्हणतोय मी तुमचा लॅपटॉप आम्हाला द्या. काय टायमिंग आहे. म्हणजेच तिकडे दांडीगुल झालं, त्याने गाणं शोधलं, लगेच प्ले केलं, प्रेक्षकांसमोर आणलं. यालाच म्हणतात प्रसंगावधान आमच्या डिस्क जॉकीचं. परफेक्शन. दरम्यान फलंदाज बाद झालेले आहेत आणि रोहन जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा विकेट घेऊन येतात. मागच्या षटकात सुद्धा त्यांनी विकेट मिळवला होता जेव्हा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज डोकेदुखी देत होता. आणि त्याचमुळे आता थोडीशी सुरुवात जी चांगली झाली होती, मध्यांतर तितका योग्य नाही राहिला अरुणा 11 पुगाव या संघासाठी. सुरुवात या षटकाची विकेटने झालेली आहे. 2 विकेट्स रोहन सानपने मिळवलेले आहेत, जे कॅप्टन आहेत. आणि कॅप्टनची गोलंदाजी कशी असायला हवी त्याचं प्रमाण ते मैदानाच्या आतमध्ये देतात. सूरज पवार स्ट्रायकर्स एंडला धावसंख्या 34-3 फलंदाज बाद. बहुत यार. रोहन सानप बॉलिंग मार्कवर. ऑन साइड आडव्या बॅटने खेळायचा होता. मागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये यावेळेस गती थोडी कमी केली आणि टप्पा देखील थोडं मागे ठेवलं. मनी सर व्हेरिएशन्स आहे. वर्सेटाईल बॉलर आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जर ऍज अ बॉलर तुमच्याकडे व्हेरिएशन नाही तर स्वतःचं अस्तित्व टिकवणं फार कठीण आहे असं म्हटलं जातं. कालचा दिवस सूरजने गाजवला होता. आज सुद्धा गाजवण्यासाठी तो तयार झालाय, पण पहिला बॉल खेळताना थोडीशी घाई झाली. डॉट आलाय. यावेळेस बॉल सोडून दिला. वेल लेफ्ट म्हणावा लागेल. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. कशा का नाही येऊ धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला मी म्हणेन की येणं महत्वाचं आहे आणि ते येत आहेत. पवार आणि सानप हे द्वंद्व खूप चांगलं रंगेल अशी अपेक्षा मला होऊ लागलेली आहे. पाहूया तसं घडतंय का मैदानाच्या आतमध्ये. रोहन सानपचं षटक चांगलं सुरू झालं, पण त्यानंतर अवांतर धाव मिळते. अरुणा 11 फुगावला. धावसंख्या 35. सानपचा यावेळेसचा चेंडू स्लॉट मध्ये होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ. फिल्डर होते त्यांच्या मस्तकावरती दिली दस्तक आणि बॉल थेट लॉंग ऑफ हवाई यात्रेवरती निघालाय. इट्स अ बिग हिट. पाईट आउट षटकार. तीच चर्चा आज सुद्धा होईल. काल ते प्लेअर ऑफ द डे होते. आज सुद्धा तसाच खेळ जसा त्यांनी काल थांबवला होता आज तिकडनं सुरूच केला. षटकार ताकद आहे पवार मध्ये आणि त्या ताकदीचा वापर करून बॉलला खेळलेला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 41 धावा. कन्सिस्टन्सी तुमच्याकडे सातत्य असेल तर यशाचं किती मोठं शिखर तुम्ही सहज गाठू शकता. आणि कन्सिस्टंटली काल देखील आणि आज देखील तो दमदार प्रदर्शन तो करतोय. यावेळेस दूर ठेवला बचावात्मक गोलंदाजी. प्रथमेशजी मी म्हटलो होतो की पवार आणि सानप कॉन्टेस्ट चांगलं रंगेल. षटकारानंतर डॉट बॉल येतो. जे व्हेरिएशन जे हाताळलेलं आहे स्पीड मध्ये खूप चांगलं व्हेरिएशन जे आवश्यक असते कुठल्याही गोलंदाजासाठी ते रोहन सानपला बऱ्यापैकी जमते. डॉट आलेला आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 41. समोर ऍक्टिव्हा आपलं हेडलाईट ऑन आहे बघा ऍक्टिव्हाची. प्लीज स्कूटी जी आहे समोर प्लीज जेव्हा तुम्ही स्कूटी घेऊन मैदानामध्ये येता किंवा तुमची बाईक टू व्हीलर घेऊन मैदानामध्ये येता तेव्हा लक्षात ठेवा की आपली गाडीची चावी ऑन आहे का. समोर बघा पंच जो आपला सावध बिबट्याचा बॅनर आहे. येस इकडे पण आहेत का. मागच्या आठवड्यात मीरा भाईंदरला आले होते ना. मला वाटतंय ते एकत्रच निघलेत सगळे. धावसंख्या 43. 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी या 4थ्या षटकाला. स्ट्रायकरला खूप वेळानंतर बरोबर यार. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. इनफिल्डच्या वरून एक्झिक्यूट केलाय. आउटफिल्ड मध्ये वेगाने चाललाय बॉल. फिल्डर पोहोचलेत.
अनसोल्ड टी शर्ट आज लास्ट दिवस आहे. जे खेळाडू खरं तर ज्यांनी आरटीपीएल साठी फॉर्म भरला, जे इच्छुक होते आरटीपीएल खेळण्यासाठी पण ज्यांना कोणत्याही संघामध्ये स्थान मिळालं नाही, त्या खेळाडूंनी ज्या आपल्या टी शर्ट आहेत त्या प्रियेश पवार यांच्याकडून कलेक्ट करा. आजच्या दिवसातील अंतिम चेंडू पडल्याच्या नंतर त्या टी शर्ट कोणालाही मिळणार नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय, 45 झाले, 3 फलंदाज बाद. अनसोल्ड होण्याची इच्छा कोणाचीच नसते 100%. पण जर आपण एका परिसराला एकत्र करतोय, ज्या परिसरामध्ये समृद्ध असं क्रिकेट आहे, संघ फक्त 16च आहेत, त्याचमुळे अशा वेळेला अनसोल्ड खेळाडू असतात. पण मला असं वाटते पुढच्या वर्षी नव्याने तयार करून ते खेळाडू सुद्धा पुन्हा एकदा सहभाग घेतील आणि पूर्ण वर्षभर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धात खेळता तर संघमालक तुमच्या खेळावर लक्ष ठेवून असतात. तर कदाचित तुम्ही यावर्षी अनसोल्ड झालात, पण पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या वर्षभराच्या खेळाच्या आधारावर सुद्धा सिलेक्ट होऊ शकताय. यश स्ट्रायकर साईडला धावसंख्या 45, नवीन गोलंदाज कल्पेश. कल्पेश अगदी आपण विचार केला तर त्याच्या गटातून तो प्लेअर ऑफ द डेचा प्रबळ दावेदार राहिला होता. ऑन साइडला मिस टायमिंग, विकेटची संभावना. कल्पेश धावलाय, थोडा दूर राहिलाय. झेल घेण्याची दाट संभावना होती तिकडे, पण थोडा दूर राहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उलट पाठमोर धावत येऊन झेल टिपणं मनीष सर थोडं कठीण आहे. एक्झॅक्टली प्रथमेश, आपण सकाळी असाच एक धावता झेल पाहिला होता. आणि जेव्हा तुम्ही आरटीपीएल खेळताय तुम्हाला तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि त्यासाठी प्रत्येक जण सकाळपासून कटिबद्ध आहे, हे तर मला पाहायला मिळालंय. प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक खेळाडूनं आपलं अगदी आपण पाहिलं तर सर्वस्व झोकून दिलंय. ऑन साइडला मारायचं तर टॉपच्याला मारायचं. यश पारंगे देखील सांगतोय मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. लोखंडेच्या विरोधात पारंगेनं ठोकलाय पॉवर पॅक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. ऑटेला 26 आरटीपीएल ब्रँडेड सिक्सर. बैठक गुडघ्यावर बॅलन्स करून ऑन साइडला टार्गेट करून ताकद झोकून बॅटच्या मध्यावर बॉलला घेऊन हा षटकार खेचलेला आहे यशने. उशिरा आलेत पण जबरदस्त खेळ आपल्या संघासाठी देत आहेत. सूरज आणि यश यांची जोडी जमली. धावसंख्या अरुणा 11ची 50 ओलांडते. 53, 3 फलंदाज बाद. नाही, आता दोन्ही फलंदाज तेच सांगतात तुझी माझी जोडी जमली आणि धावसंख्या बघा कशी फुलली. 53 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा, यावेळेस मिस टायमिंग. उंच भरपूर, लांब किती जाईल ते पाहायचंय. क्षेत्ररक्षक होते पण अपेक्षा भंग केल्यात. त्या अशा अपेक्षा ज्या लावल्या होत्या, विकेटची जी आस होती ती तिकडे गमावली गेली. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं एक्सप्रेशन अँगलनं की गोलंदाज सेलिब्रेशन करण्यासाठी तयार होता, पण एन मोमेंटला झालेली ती गडबड झाली. आणि आता पाहूया ती गडबड महागात पडते का, कारण यानंतर अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 55 झाले. पुढचा बॉल. ऑन साइडला आडव्या बॅटनं स्वीप करायचा होता आणि या खेळपट्टीवरती आपण पाहिलं देखील अजिंक्य दादा, अगदी आपण पाहिलं तर तुषार कांबळेचा झेल सोडला होता, त्यानं 55हून अधिक धाबा बनवल्या. सुराग दाभाडेला जीवनदान मिळवतं, त्यानं 35हून अधिक धाबा बनवल्या वैयक्तिक. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सिद्धू मोरेला जीवनदान मिळालं होतं, त्याने देखील 25+ इंडिव्हिज्युअल बनवल्या आजच मॉर्निंग सेशनमध्ये. त्यामुळे सुटलेले झेल नेहमी महागडे ठरतात. 264 धाबा रोहित शर्मानं बनवल्या, त्या काय अशा झाल्या नाही. तिसारा परेराने देखील त्याला साथ दिली होती. अवघ्या 4 वर कॅच ड्रॉप झाला होता. पण यावेळेस मात्र बघा चित्याचा वेग करण्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली. प्रचंड वेगानं या 2 धाबा पूर्ण. शेवटचा बॉल. आणि ते प्रयत्न आता शर्तीचे आहेत फलंदाजांचे. त्यांना 70 पर्यंत जायचं आहे असंच चित्र दिसते. एकही डिफेन्स नाही या षटकामध्ये. सातत्याने मोठी फटकेच खेळण्याचा प्रयत्न होता. विसरून चालणार नाही की कल्पेशने पहिल्या षटकात 4 डॉट बॉल हाताळले होते. त्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडून होती की या सेकंड स्पेलमध्ये विकेटचा रकाना ते भरतील, पण असं काय अजूनही घडलं नाहीये. शेवटचा बॉल धावसंख्या 57, अरुणा 11. यावेळेस बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण पाहतोय, सटीक लाईन, चांगली लेंथ, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळाली.
पण कल्पेशचा अखेर 2 षटकांचा खेळ संपला. 12.50च्या सरासरीनं 25 धावा त्यानं खर्च केल्या. विकेटचा रकाना त्याचा जरूर खाली राहिला. 5 षटकांच्या अखेरीस 58 धावा. काय अनुमान लावताय पाटील सर? अगदी आपण पाहिलं तर 11ची सरासरी 11.60ची सरासरी प्रति षटकामागे राखली आहे. काय वाटतं कितपत धावा योग्य ठरतील? 72 ते 75. कारण दोन्हीही फलंदाज लयीमध्ये आलेले आहेत. त्या दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तर 70 ते 75 ही रेंज गाठण्याचा प्रयत्न 100% अरुणा 11 फुगावचा असेल. पण पाहूया शेवटचं षटक कोण हाताळतोय. ती पण देखील तितकंच रंजक असेल. कारण कल्पेशची 2 षटकं संपलेली आहेत. रोहनची 2 षटकं संपली. त्यामुळे फ्रेश बॉलर यूज करावा लागणार आहे टीम ओम पॉवर हिटर्सला. आणि आता ओम शेळके शेवटच्या षटकाची हाताळणी करतील. शेवटचे 6 बॉल्स हाताळतील ओम मनोहर शेळके. स्ट्रायकर साईडला आहेत यश. धावसंख्या अरुणा 11ची 58. लास्ट ओव्हर ओम बॉलिंग मार्क वरती येतोय. महत्वपूर्ण हा देखील गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आता लास्ट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक हे नेहमी हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं. यामध्ये फलंदाज नेहमी आक्रमक भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईडला खेळलाय. बॉलर्स बॅक फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला समोर फिल्डर थोडी मिस्टेक गडबड आणि फायदा उचललाय. दोन्ही फलंदाजांनी लगेचच 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि सफल देखील ठरलाय. एका धावेवर समाधान मानून नाही चालणार. त्यात जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो तो म्हणजेच यश पारंगे, जो पारंगत आहे अशा इनिंगसाठी. आणि तोच खेळ पाहूया देण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करतोय. शेवटचे 5 बॉल्स या डबातले बाकी आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच 60. बॉल तयार. ओम बॉलिंग मार्क वर. हो यावेळेस देखील आपण पाहतोय शॉर्ट ऑफर केला होता पण ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावी ते मात्र मिळते. वैष्णवी 11 कोलाड आणि मरियम 11 कॅप्टन चला टॉससाठी रेडीला टॉस बॉक्स मध्ये. वैष्णवी 11 आणि मरियम 11 बी रेडी फॉर टॉस. 61 लो राहिलाय बॉल आणि त्याचमुळे अपेक्षा भंग फलंदाज यशचा झालेला आहे. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलेलं आहे गोलंदाज ओम शेळके. यश जोपर्यंत अगदी आपण पाहिलं तर धावा बनवेल तोपर्यंत मोठी धावा संख्या बनण्याचे चान्सेस आहेत. नॉट सॅकिंग इन होती सूरजला देखील आपण पाहतो पण यशने इम्प्रेस केले. 11 मध्ये 23 रने बनवल्या. 2 षटकार त्याचा बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजामध्ये तब्बल 27ची पार्टनरशिप अखेर ब्रेक केली आहे. ब्रेक थ्रू मिळालाय गोलंदाजाला. विकेट इथे मात्र नितांत गरज होती आणि ती विकेट मिळते. यश पारंगे मैदानाच्या बाहेर. हे गाणं कुठेतरी बघितल्यासारखं आणि कुठेतरी ऐकल्यासारखं वाटते. दरम्यान 6व्या षटकाची सुरुवात चांगली राहिलेली आहे. पूर्वार्ध चांगला राहिलेला आहे. 3 चेंडूंमध्ये त्यांनी 3 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलेला आहे. शेवटचे 3 बॉल्स अजूनही बाकी आहेत. म्हणजेच तुम्हाला 2 षटकं मिळते आहेत किंवा 1 षटक मिळते फरक पडत नाही. पण जे षटक तुम्हाला मिळते त्यावर तुम्हाला 100% एफर्ट्स लावावे लागतील. ओमने ते सिद्ध करून दाखवलेले. जरी मला शेवटचं षटक मिळते पण माझा 100% खेळ माझ्या संघासाठी देईन आणि त्याने आतापर्यंत दिलाय. चांगली गोलंदाजी केली लास्ट ओव्हर मध्ये. अगदी लास्ट ओव्हर स्पेशालिस्ट डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 4 गड्यांची कत्तल आणि धावसंख्या धावफलकावरती 61 रन्स ऑन बोर्ड. धाव इथे महत्वाची आहे. दोन्ही संघांना माहिती आहे त्यामुळे धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5.3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि टार्गेट सेट होईल येणाऱ्या 3 बॉलमध्ये. परत यार ओम बॉलिंग मार्क मध्ये. पुढचा चेंडू चांगला बॉल जड मध्ये अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न. अॅक्युरेसी बघा मनीष सर, जेव्हा तुमचा अॅक्युरेसी रेट जास्त असतो तेव्हा आपोआप सक्सेस रेट वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मार्जिन ऑफ एरर जेव्हा तुमचं कमी होतं तेव्हा अॅक्युरेसी रेट देखील आपोआप वाढतं आणि ते सध्या आपल्याला पाहायला मिळते. मार्जिन ऑफ एरर कमी आहे त्यामुळे अॅक्युरेसी प्रचंड झालेली आहे. आणि त्याचा टप्पा ज्यावर तो सातत्यानं काम करतोय ओम शेळके, ज्यामुळे फलंदाजांना बॅकलिफ्टचा वापर करता येत नाही. प्रयत्न करतायत नो डाऊट पण बॉल टप्पा पडल्यानं लो राहतोय, आउट ऑफ रेंज राहतोय. त्याच्यामुळे फलंदाज सुद्धा प्रयत्न करूनही त्यांचं ते कनेक्शन जे बसायला हवं बॉलवर ते बसत नाहीये. त्याच्यामुळे या षटकावर आतापर्यंत अधिराज्य ओम शेळकेचं. पुढचा बॉल ओम
यावेळेस मात्र माई यात्रा आणखी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट आउट ऑफ दी पार्क मॅक्सिमम षटकार. की पवार नावाचे सगळे असेच असतात का? पवारने षटकार खेचलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या डावात. धावसंख्या 68 झाले. अरुणा 11 पुगावची लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. आतापर्यंत 6 चेंडू 16 धावांचं योगदान दिलेलं आहे. चांगल्या स्ट्राईक रेटने सूरज पवार खेळतोय. मधल्या फळीतील त्यांनी आपली जागा सुनिश्चित केलेली आहे. चांगला खेळ संघाला गरज असताना सूरज पवारने दिलेला आहे. जाऊ दिले बॉल. पाहूया त्या ठिकाणी धाव घेण्याची इच्छा होते कारण अपेक्षा आहे जास्तीत जास्त धावांची. दरम्यान एक तर पूर्ण काही दुसऱ्याचा प्रयत्न पण परतावं लागेल का? व्हाईट बॉलच्या या धावा मिळत आहेत 2 आणि फलंदाज आहे बाद. या बॉल नंतर 68 धावा सध्या धावा पटेलावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि व्हाईट +1च्या 2 ऍड होतील म्हणजे 70 आहेत. बरोबर विकेट करण्याचा प्रयत्न. लास्ट ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केली. धारदार गोलंदाजी तिखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अचूक गोलंदाजी आणि नियंत्रित गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या आणि जबरदस्त गोलंदाजीचा नमुना गोलंदाज ओमनं पेश केला आपल्या समोर. षटक क्रमांक 6 पूर्ण 6 षटकांचा खेळ संपुष्टात आल्याच्या नंतर 71 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आमचे स्कोर मित्र जो आम्हाला सांगतात 71 71 झालेले आहेत. 72चं टार्गेट असेल. आणि दोन्ही संघनायक आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉस या कक्षामध्ये पोहोचलेले आहेत. निशिक कर्णेकर रोहा एक्सप्रेस आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण शाकिब सिद्दीक आपल्याला पाहायला मिळेल. ऑलराऊंडरची भूमिका शाकिब सिद्दीकनं बजावली आहे. प्रचंड धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या तितकीच चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला निशिक कर्णेकर ला आपण पाहणार आहोत. मजा येईल या मॅच मध्ये. आदरणीय शंकरभाई महाबळे यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. आरटीपीएल इज अ कॉल अँड शंकरभाई आपला आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. निश्चित टॉस जिंकलेला आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. टॉप 12 काय नवीन स्ट्रॅटेजी घेऊन टॉप 12च्या मॅच साठी तू आज आलायस? स्ट्रॅटेजी अशी काही नाही. पहिले क्षेत्ररक्षण करू. काय सांगशील कसा आतापर्यंत तुझ्या संघासोबत तुझा प्रवास राहिला स्पर्धेमध्ये? संघ तर मजबूतच आहे पण त्यांनी अजून त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करावे. काय सांगशील आरटीपीएल बाबत? आपल्या रोहा तालुक्यातील तळागाळातील खेळाडूंना कुठेही आपल्या हक्काचं व्यासपीठ नव्हतं पण आज प्रत्येक खेळाडू ठामपणे सांगू शकतो ही माझी स्पर्धा आहे, माझ्यासाठी ठेवलेली स्पर्धा आहे. आरटीपीएल खेळायचं सगळ्यांचं स्वप्न असतं कारण की मी यावर्षी पूर्ण माझी यंग टीम घेऊन खेळतोय. खूप शुभेच्छा तुला देखील माझ्यासाठी असतील. काय सांगा सलमान, टॉस महत्वाचा, तो टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. काय मनामध्ये निश्चय केला, कितपर्यंत धावा पोहोचायच्या आहेत? 70+ करण्याची कोशिश करू. इंडिव्हिज्युअली तुमचा परफॉर्मन्स दमदार राहिला नो डाऊट पण टीम कडून काय अपेक्षा असतील या इम्पॉर्टंट मॅच मध्ये? इम्पॉर्टंट मॅच आहे. सर्वांपासून अपेक्षा खूपच आहेत.
शेवटचा प्रश्न आपल्या सगळ्या रोहातील खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेने निर्माण करून दिलंय. तुम्ही इथे या, चांगला खेळ करा आणि प्रसिद्धी मिळवा. तर या संकल्पनेबाबत आणि या स्पर्धेबाबत स्पर्धा चांगलीच आहे. खूप शुभेच्छा. सलमान शाकिब तुम्हाला मॅच साठी असतील. एका बाजूला शाकिब सिद्दीक, दुसऱ्या बाजूला निशिक कर्णेकर. चांगला सामना रंगेल, त्यामध्ये शंका नाहीये. पण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने देखील आपण लगेच वळणार आहोत. सामन्याला जशी सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करूयात. मायक्रोफोनवरती सगळ्यांचा आवडीचा आवाज अर्थातच संदीपजी जगे सर, जे खरं तर पेशाने वकील आहेत, बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, पण क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. त्यांचा आवाज आणि त्यांच्या समवेत व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आमचे मनीषजी पाटील सर देखील जोडले गेलेत. अत्यंत अल्पावधीमध्ये समालोचन कक्षातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेत आणि त्यासोबत प्रदीपजी भोईर सर देखील आले आहेत. स्वागत आपलं देखील. आदरणीय शाकिबजी महाडकर, आपणास निवेदन आहे, आपण मंचावर यायचंय. मैदानात आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे लाल पडदा पाहतोय. लाल पडद्याच्या आत जे प्रेक्षक बसलेले आहे त्यांना आम्ही नम्र विनंती करतोय, आपण मंचावर येऊन बसू शकता, लाल पडद्याच्या आत बसू नका. जर तुम्हाला बसायचंय तुम्ही कृपया मंचावर या, तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था केली जाईल, पण लाल पडद्याच्या आत बसू नका, लाल पडद्याच्या बाहेर थांबा. धन्यवाद. तर सुरुवात होते या दुसऱ्या ओव्हरची. 36 चेंडू 72 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवर स्ट्रायकर एंडला योगेश आणि बॅटची टॉप एज गोलंदाज सांगतोय की हा माझा झेल आहे, मीच टिपणार. पहिल्याच बॉलवर गोल्डन डक वर 72चा पाठलाग करताना योगेशचा खेळ संपला. बाद झालेले आहेत, प्रशांत बाद झाले आहेत आणि आता प्रशांत लोखंडे, ज्यांच्याकडून ती अपेक्षा होती, अपेक्षा भंग झालेला आहे. हा आजच्या वेळापत्रकातला 5वा सामना आहे. या अगोदर 4 संघ ऑलरेडी सुपर 6 मध्ये पोहोचलेले आहेत. हा 5वा सामना. माझ्यासोबत समालोचन कक्षात संदीप जगेद सर जॉईन झालेत. संध्याकाळच्या सत्राचा नक्कीच आपण आढावा प्रेक्षकांना देणार आहोतच. हा सामना रंगतदार होईल, यात कुठलंच दुमत नाहीये. 72चा पाठलाग करताना गोलंदाज यशने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय, तो देखील लीड बॅटरचा अर्थात प्रशांत लोखंडेचा. नवीन फलंदाज मैदानात पोहोचताय ते म्हणजेच रोहन सानप, जे कॅप्टन आहेत. गोलंदाजी करताना चांगले स्टॅट्स ज्यांच्या वतीनं आपण पहिल्या डावात पाहिले. आता फलंदाजीचे फटके, फलंदाजी करताना त्यांचा स्ट्राईक रेट, फलंदाजी करताना त्यांचे चौकार षटकार पाहायला मिळतील अशी अपेक्षा कदाचित संघाला असेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एका बाजूला आहे गोलंदाज यश पारंगे आणि एका बाजूला फलंदाजी करताना रोहन सानप. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि कॅप्टन यश यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेला आहे. सुरुवात या डावाची चांगली झालेली आहे. 35 चेंडू जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. पंचांच्या डावीकडून यश. बॉल थोडा लो राहतोय. काही डेड पॅच आहेत खेळपट्टीवर, ज्या ठिकाणी जेव्हा बॉल पिच होतो तो थोडा लो राहतो. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. बॅट वरून बॉल खालून आणि विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये. म्हणूनच या षटकाची सुरुवात आतापर्यंत यशने यशस्वी केलेली आहे. अजूनही खातं खुललं नाहीये ओम पॉवर हिटर्स या संघाचं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट यश. पायांची स्ट्राईड मोठी केली, मागच्या पायावर पूर्ण शरीराचा जोर दिला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पुन्हा एकदा फलंदाज चुकलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत या षटकाच्या पूर्वाधार पाहायला मिळते. धावसंख्या अजूनही सुरू नाही झाली, ज्यासाठी अजूनही प्रतीक्षा आहे. टीम प्रयत्न असाच आहे. जरी मी थांबलोय पण शेवटपर्यंत आपला प्रतिकार दाखवे रोहन सानपने जरी थोडा वेळ घेतलाय, पण आता खेळ दिसतोय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. षटकार 6 धावा. तोच प्रयत्न फलंदाज रोहन सानपचा राहिलेला आहे. 3 चेंडू 6 धावा त्यांनी बनवले. धावसंख्या ओम पॉवर हिटर 6.
यावेळेस फटका सजवलाय पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला षटकाराचं प्रत्युत्तर यश देतोय. रोहनचा खेळ संपतोय. फक्त 6 धावा बनवता आल्यात. 2 फलंदाज बाद. फलंदाजी करताना मोठं नुकसान सनपला परतावं लागते. पहिल्या डावात जेव्हा चांगला खेळ होतो त्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये आपण आपल्या साथीदारांसाठी चांगलं करत असतो. पहिल्या डावामध्ये फलंदाजी चांगली झाली आणि आता गोलंदाजी चांगली होते म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स राहिलेला आहे चांगला. तो म्हणजे टीम अर्णा 11 पुगावचा. ऍक्च्युली याचं संपूर्ण क्रेडिट जर तुम्ही पाहिलं ना यश पारंगेकडे जातं. कारण साधारण आपण या RTPLच्या दुसऱ्या पर्वापासून जर यशला पाहिला तर यश बॅटिंग तर अफलातून करतोयच पण जोडीला बॉलिंग सुद्धा इतकी अफलातून करतोय की या खेळाडूने PNP क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा रोह्याच्या टीमचं कर्णधारपद भूषवलं. विशेष म्हणजे दोन्ही मागच्या तिन्ही सीझनला 2 सीझनला म्हणजे सेकंड अँड थर्ड सीझनला या दोन्ही सीझनला त्याने बॅटिंग करताना 40+ धावा 3 ते 4 वेळा बनवलेल्या आहेत. एका वेळेला त्याने 3 ते 4 विकेट 2 वेळेला मिळवलेल्या आहेत. हे त्याचे परफॉर्मन्स आहेत. या स्टॅट्सच्या पलीकडे जाणारा अजून एक व्यक्तिमत्व आहे तो म्हणजे यश. हा असा आहे ना की तो जबाबदारी स्वीकारतो की जर हरलो तर मी हरलो आणि जर जिंकला तर संपूर्ण संघ जिंकला. हो यावेळेस पूर्णपणे मागे सरकत असताना तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न योगेश यांचा होता. पहिलं षटक संपलेलं आहे. आपण जर पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाचा उल्लेख केला तर त्यामध्ये 2 षटकार आले होते. आपण या षटकाचा उल्लेख केला तर 1 षटकार आलाय पण 2 विकेट्स. त्याचमुळे कम्पॅरेटिव्हली या स्टेजला आपण जर पाहिलं तर चांगला खेळ अर्णा 11 पुगावचाच राहिलेला आहे. पहिलं षटक संपून धावसंख्या 6 आहे. जिंकण्यासाठी अजूनही 66 ची गरज आणि बॉल शिल्लक असतील 30 चेंडू 66 धावा. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. नंतर पुन्हा एकदा येऊया चर्चेसाठी. तत्पूर्वी आपण धन्यवाद देऊया. आमिरजी महाडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो कोणी असेल जो ठरेल त्याच्यासाठी आमिरजी महाडकर यांच्याकडून पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे धन्यवाद आमिरजी आपण हे पारितोषिक या ठिकाणी RTPLच्या 4थ्या पर्वामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला दिल्याबद्दल. कारण खूप वेळेला फलंदाज गोलंदाज यांना पारितोषिक आपण देतो पण त्याच वेळेला फिल्डर दूर राहता कामा नये या दृष्टिकोनातून सुद्धा काही जणांचं बारकाईने लक्ष या स्पर्धेच्या निमित्तानं असतं. आमिरजींनी ते काम अगदी मनपूर्वक या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे लागतील. पहिल्या षटकात साधारण 6 धावा आल्यानंतर 30 मध्ये 66 हव्यात आणि अशा वेळेला गोलंदाजीत जो बदल झालाय ना त्याच्याकडे आपल्याला वळावं लागेल. सलमान सिद्दीक खेळाडू म्हणजे संपूर्ण रोहेकरांच्या गळ्यातील ताईत. म्हणजे जब जब सलमान भाई आएगा. आज सलमानचा वाढदिवस सुद्धा आहे ना. म्हणजे तसं पाहिलं तर सलमान खान यांचा मी म्हणतोय सलमान सिद्दीकचा नाही म्हणत आहे. त्यामुळे सलमान खान यांचा जर आज वाढदिवस असेल तर सलमान तुला नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेत 10 विकेट त्याच्या नावावर आहेत. 79 धावा त्याने बनवलेल्या आहेत. तोच सलमान यावेळेला गोलंदाजीला आलाय आणि त्याच्या चेंडूवरती थोडा आखूड टप्प्याचा चेंडू दिला काय आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय काय. चौकार. त्यांनी सजवलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. सुरुवात या षटकाची जरी डॉट बॉलने झाली पण त्यानंतर चौकार येतो. धावसंख्या पोहोचते 10 वर. प्राइझिंग अँड सरप्राइझिंग बॉल खेळपट्टीत टणक झाले त्याचमुळे बॉलला बाउन्स सुद्धा मिळतो जो गोलंदाजांच्या नियंत्रणात आहे. आतापर्यंत तेच आपण पाहतोय. हा या डावातला डॉट बॉल आहे तो म्हणजेच 6वा. 7 डॉट बॉल झालेत म्हणजे हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे. कारण षटकार चौकारांचंच गणित आपण मोजतो पण कधी कधी डॉट बॉल सुद्धा मोजावे लागतात. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सूर घेतोय. झेल टिपण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय पण त्याचे प्रयत्न कमी पडतायत. पण एफर्टसाठी टाळ्यांचा गजर. 2 धावांची मदत मिळते. धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. इतिहासामध्ये नोंद करायची असेल तर तसा खेळ झाला पाहिजे आणि तोच प्रयत्न केला होता. जे पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी खूप चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला. आदरणीय प्रमोद शेठ म्हस्कर
यांचं आगमन स्पर्धेनिमित्त होते, जे अरुणा 11 पुगावचे संघमालक आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये पोहोचतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही केले जात. दोन्ही फलंदाज थोडा वेळ स्वतःला देत आहेत. धावसंख्या पोहोचते 13. थोडासा धीमा चाललाय खेळ. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल, कारण आता नाही वेग वाढवला तर मग डावाच्या शेवटच्या टप्प्यावर अडचणी वाढतील ओम पॉवर हिटरच्या. तर त्या अडचणींना तोंड द्यायचं असेल तर आताच ते प्रयत्न आक्रमकतेची द्यावे लागतील. कल्पेचं खातं अजून नाही खुललं. योगेशने आतापर्यंत 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, पण योगेशचा स्ट्राईक रेट तितका चांगला नाहीये. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 13, 2 फलंदाज बाद, 25 चेंडू 59. यावेळेस काहीतरी वेगळं होतं मनामध्ये, पण ते मैदानात नाही आणता आलं कल्पेशला. षटक संपते दुसरं. 72चा पाठला करताना ओम पॉवर हिटर्स धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी अजूनही 59 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 24. 24 मध्ये तुम्हाला 59 बनवायचे आहेत, म्हणजे बरंच अंतर पार करायचं. म्हणजे साधारण 15 पेक्षाही अधिक धावसंख्या तुम्हाला राखावी लागणार प्रति षटकामागे. म्हणजे जर आधुनिक क्रिकेटमध्ये म्हणायचं झालं तर प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार तुम्हाला खेचावे लागतील. पण त्याच्या पलीकडे थोडं जावं लागेल. RTPLचं 4थं पर्व यशस्वी होत असताना अनेक खेळाडूंची दर्जेदार कामगिरी झाली. अनेक क्रिकेटपटूंनी या मैदानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळालं. यावर्षी RTPLची स्पर्धेमध्ये पारितोषिक रक्कम वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने दरवर्षी प्रथम क्रमांकाचं, द्वितीय क्रमांकाचं, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वाढवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न RTPLच्या संपूर्ण कमिटीकडून पाहायला मिळतोय. आणि यावर्षी प्रमुख हातभार ज्यांचा लाभलेला आहे ते आदरणीय प्रमोद शेटमस्कर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील, कारण ही क्रिकेट स्पर्धा केवळ क्रिकेट या माध्यमातून लोकांपर्यंत न पोहोचता थोडं सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुद्धा पोहोचणं फार महत्वाचं असणार आहे. हा एक महत्वाचा संदेश त्यांनी देऊ केलेला आहे आणि तो फार महत्वाचा आहे. येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला एक छोटी का होईना वस्तू देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय आणि तो किंबहुना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतोय. तो सुद्धा तेवढाच महत्वाचा, कारण हे जे नातं आहे, ऋणानुबंधाचं नातं, ते सामाजिक बांधिलकीतून अधिक वेळेला येत असतं. आणि यासाठी आदरणीय प्रमोद शेटमस्कर यांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी. पुन्हा एकदा डॉट बॉलने सुरुवात होते. ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल आणि जास्त फॉलो न करता खेळायचा होता. कधी कधी तुमची पावलं चालली पाहिजेत आणि ती योग्य त्या दिशेनं चालली पाहिजे. हातात एक चांगली ब्रँडेड बॅट असून नाही चालत. तुमच्या पायांची हालचाल सुद्धा तुम्हाला स्ट्रोक पूर्ण करण्यासाठी मदत देतात, पण ते फुटवर्क नव्हतं यावेळेस. फलंदाज योगेश, धावसंख्या 13. पुन्हा यश बॉलिंग ट्रॅकवर. रनअप थोडा चुकतोय, त्यामुळे पुन्हा एकदा ते मागे सरकतात. डेड बॉलचा इशारा. यानंतर आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना आपण खेळणार आहोत. वैष्णवी 11 वर्सेस मरियम 11. एकूण 6 सामन्यांचा वेळापत्रक. सकाळी फॉग असल्यामुळे आपण उशिरा स्टार्ट केलं, पण कौतुक आहे. 6 षटकांचे आपण सर्व सामने पूर्ण करतोय. थंडीचे दिवस आहेत. दिवस छोटे असले तरी देखील प्रत्येक खेळाडूंच्या स्वप्नांची उंची मोठी. यावेळेस बॅकफुटला सरकत असताना अप्पर कट केलंय. बॉलला थर्ड मॅन झोन मध्ये खेळलंय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण त्यांचे प्रयत्न पडतात कमी आणि मिळते 4 धावांची हमी. चौकार. रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. एका बाजूला योगेश लोटणकर ज्यांनी धावफलक सुरू ठेवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. यावेळेस बॅटची टॉपेज. पुन्हा एकदा फलंदाज परतीचा प्रवास करणार, कारण यश गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर पुन्हा एकदा तो विकेटचा रकाना भरतो. त्याचा 3रा विकेट तो मिळवतोय. 17 धावा, 3 फलंदाज बाद. ओम पॉवर हिटर्स. वाढवण्याची पूर्णपणे तयारी केली. 2 गोलंदाज वापरलेत, पण दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. बघा, मराठीमध्ये अनेक वेळेला इतिहासामध्ये एक फार चांगला शब्द असतो, तो म्हणजे की चारी मुंड्या चित करणे. हा चारी मुंड्या चित करणे म्हणजे काय? तुम्ही
फलंदाजीच्या आघाडीवरती चांगली कामगिरी केलीत, मग आता गोलंदाजीच्या आघाडीवरती सुद्धा डोकं वर काढून देण्याची संधीच द्यायची नाही. प्रतिस्पर्धी संघाला इतक्या दबावात टाकायचा की त्याला डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही पाहिजे, आणि मग त्या प्रतिस्पर्धी संघाला आपण चारी मुंड्या चित करू शकतो. आणि हे संपूर्णपणे प्लॅन आपल्याला पाहायला मिळालाय. यश पारंगेने आज आपल्या संघामध्ये काय काय गोष्टी जोडल्यात त्याच्यावर आपल्याला जावं लागेल. आणि अशा वेळेला अपील झालं आणि अपील पंचांनी उचलून सुद्धा दिलं. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. हा शब्द वापरला तो आतापर्यंत रास्त आहे, पण जर कल्पेश वाळंसारखा एक खेळाडू जर तुमच्या संघामध्ये असला तर मग तो एकतर्फी सामना घेऊन जाऊ शकतो. अपेक्षा आहे की तो कुठला खेळाडू आहे ओम पॉवर हिटर्स मध्ये, जर तो आला एकट्याच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली तर मग नाकी 9 आणू शकतात अरुणा 11 पुगावच्या. ऍब्सोल्युटली कल्पेश वाळंज व्हावं लागेल. पण ते कसं आहे माहितीये का की तो कॉन्फिडन्स तुम्ही घेऊन आलेला आहात का? कल्पेश वाळंज मगाशी सुद्धा म्हणाला ना, त्याचे इंटरव्ह्यू तुम्ही ऐकला असाल तर तो काय म्हणाला की मी सारखा सांगत होतो, अरे मला बॅटिंगला पाठवा. ती हंगर फार महत्वाची असतं, ती भूक फार महत्वाची असतं. बघा, दी ग्रेट सचिन तेंडुलकर हे एका रात्रीमध्ये घडले नाही. त्यांनी सांगितलं की यार मी 6व्या 7व्या क्रमांकावर किंवा 5व्या 6व्या क्रमांकावर बॅटिंगला नाही येणार, तुम्ही मला ओपनिंगला पाठवा. यार मी दाखवतो बॅटिंग करून. न्यूझीलंड विरुद्ध ते ओपन करायला लागले आणि तिथून सचिन तेंडुलकर यांनी जी ओपनिंग सुरुवात केली, ती भूक, धावांची भूक आजही त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं ना. अशा मास्टर्स वगैरे क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण ती पाहतो. ती भूक असली पाहिजे. हंगर हा फार महत्वाचा शब्द आहे, आणि ती भूक जेव्हा तुमच्यामध्ये असते ना तेव्हा तुम्ही तो सामना जिंकता. ती भूक मला फक्त आणि फक्त अरुणा 11 पुगावच्या खेळाडूंमध्ये दिसते. पहिल्या डावात सुद्धा आणि आतापर्यंत जो खेळ आपण दुसऱ्या डावातला पाहतो त्यामध्ये सुद्धा 72चा पाठलाग करायचा होता. सुरुवात तितकी चांगली नाही राहिली. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा, त्यातल्या 2 विकेट्स. दुसऱ्या षटकात 7 धावा, आणि या षटकाला आतापर्यंत अनालाइज केलं तर फक्त आणि फक्त 5 धावा. त्याचमुळे गोलंदाजांची हुकूमत या सामन्यावर म्हणजे या डावावर राहिलेली आहे. धावसंख्या 18 झाले, 4 फलंदाज बाद, 17 चेंडूचा खेळ संपलाय, 18 धावा झाल्यात, 19 चेंडू 54ची गरज. आणि यावेळेस बघा परफेक्ट फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि बॉल तो कलेक्ट करतोय. अडचणी काय थांबण्याचं नाव घेत नाहीये ओम पॉवर हिटरच्या. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. संदीप सर, जी चर्चा आपण केली होती की आतापर्यंत एक गोष्ट आपण पाहिली नाहीये. खर तर आपण अर्धशतक आज पाहिलं, या अगोदर 4 विकेट्स देखील पाहिल्या, पण हा पहिला गोलंदाज आजच्या दिवसातला यश पारंगे ज्यांनी 5 कंप्लीट केलंय, 5 विकेट. यश पारंगेच्या खात्यामध्ये 18 धावा, 5 फलंदाज बाद. ओम पॉवर हिटर्स जिंकण्यासाठी 18 चेंडू 54 धावांची गरज. 18 बॉल्स 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. झाला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये देऊया डीजेला संधी. सलमानच्या गोलंदाजीवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया. सलमान सिद्दीकचा हा चेंडू पुढे हात पडला. वाढदिवसाचा प्रेझेंट चेंडू सीमा रेषेच्या पार, दणदणीत षटकार.
परंतु तो चित्रपट पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. अजून एक क्लायमॅक्स बाकी आहे या सामन्याचा. सुरुवात या षटकाची, षटकारानं पुढचा बॉल वाईड, सामना सुरू ठेवलेला आहे ओम पॉवर हिटर्सने. हे ठेवावं लागेल. तुम्ही बरोबर म्हणालात की क्लायमॅक्स कडे थोडं जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला क्लायमॅक्स मध्ये एक छानशी एंट्री एखाद्या कॅरेक्टरला घ्यावी लागेल. त्या कॅरेक्टरमध्ये शिरावं लागेल असं जे म्हटलं जातं ना, जे कोणी त्या प्रयोगामध्ये काम करत असतील, प्रयोग करत असेल, त्यांना माहिती आहे की कॅरेक्टरमध्ये शिरणं काय असतं. पण इथे सलमान सिद्दीक जी गोलंदाजी करतोय ना, मी नेहमी म्हणत असतो की रोह्यामध्ये फास्टेस्ट बॉलरमध्ये जी काही स्पर्धा गेल्या 5-6 वर्षामध्ये सातत्याने राहिली, मग ती तिकडे नागोठण्यामधून सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये. शादाब सुमरामने ते सुरू केली, त्याला नवाजने जोड दिली. इकडे सलमान आहे जोडीला, आता यश पारंगे आहे, आपला बाजूला निशी कर्णेकर आहे, आणखी नावं तुम्ही एक एक ऍड करू शकता. आणि याच दरम्यान मात्र मोठा फटका सलमानला आसमान दाखवलं जात आहे आणि हा चेंडू ओहो सुपर से ऊपर वाला और एक 6. पिकअप स्ट्रोक विथ पॉवर हा षटकार मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. आणि या षटकाले 2 षटकार सांगून जातात की आम्ही सुद्धा चेस साठी तयार आहोत, मी सुद्धा चेस मास्टर बनू शकेल. तीच आता वरती भूमिका राहिलेली आहे, ती म्हणजेच आदित्य बाईटची. पॉवर हिटर ना, म्हणजे संघाचं नाव जर ओम पॉवर हिटर्स आहे तर पॉवर हिटिंग बघायला सुद्धा मिळाली पाहिजे. सलमानने थोडं आपण पाहतोय की या वेळेला राईट ओव्हर द विकेट जायचं, राऊंड द विकेट जायचं, या कन्फ्युजन पासून थोडंसं दूर जाण्याचा निर्णय घेतला. थोडं यष्ट्यांपासून दूर जाणं किंवा अवे फ्रॉम द बॉडी ज्याच्याबद्दल आपण मगाच्या षटकामध्ये सुद्धा चर्चा केली होती, त्या गोलंदाजीचा भार या वेळेला आपण घेऊया आणि तशा प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न केला गेला. अद्यापही आपण पाहतोय 14 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी तब्बल 41 धावांची गरज आहे. तो वेग कमी झालाय आणि या कमी झालेल्या वेगाला बरोबर ओळखतोय तो फलंदाज आणि त्याच्यामुळे कौतुक होईल आदित्य बाईतचं. एक इनिंग अशीच आठवते आपल्याला, पप्पू बाईतने 15 चेंडूमध्ये 31 धावांची एक इनिंग मला वाटतं मागच्या सीझनला केली होती, ज्या वेळेला सामना जिंकायचा होता. पप्पू बाईतने त्या 15 चेंडूमध्ये 31 धावा टोकल्या होत्या आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिल्या होत्या. तर असं आणि त्याच्याच टीम मधला आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या इनिंग्स तुम्हाला खेळाव्या लागतात, साकाराव्या लागतात 13 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असताना. गुड शॉट. या वेळेला मात्र लटकलाय की त्याच वेळेला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, वाट बघायची नाहीये. चला, मिळाले संधी, एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करूया. हा कन्व्हर्जन रेट मला फार महत्वाचा वाटतो की 1% तुम्ही एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करा. वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द 1%, पहिल्यांदा आपण धावावरती नजर टाकूया. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. इथून हा सामना आहे का? हो आहे, कारण क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. मनीषजी, अनेक वेळेला आपण पाहतो की हा 1% फॅक्टर फार महत्वाचा असेल. आपल्याला आठवत असेल एक सीझन असा झाला 12-37 एक सीझन आरसीबीचा असा झाला होता, जवळजवळ आरसीबी क्वालिफाय होणार नव्हती, 1% चान्स होता. तिथून आरसीबीने सलग 6 सामने जिंकले. बरोबर आहे, गेल्या वर्षी सलग 6 सामने आरसीबीने जिंकणं ही महत्वाची गोष्ट होती. ते क्वालिफाय झाले. एक हे महत्वाचं असतं की तुम्ही फक्त त्या 1% वरती महत्व देणं. इथे आपण काय पाहिलं की जिथे फटका चुकला होता किंवा त्याच वेळेला तो हाय गेला होता, तिथे धावा किती मिळतील वगैरे माहित नव्हतं, झेल सुद्धा होण्याची शक्यता होती. ठीक आहे, कन्व्हर्जन रेट वाढूया. आपण सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करताना फलंदाजाला पाहिला, झेल झाला असता तर ती रन्स आली नसती वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या हातामध्ये काय? आपल्या हातामध्ये होतं चला पळूया, धावूया, 2 धावा पूर्ण करूया. 12-37 वरती सामना आलाय. याच 2 धावा पुढे महत्वाच्या ठरतील का हे षटक ठरवेल. मी जिंकणारच हे स्फुरण तुम्हाला घेऊन खेळावं लागेल आणि तेच स्फुरण मागच्या षटकामध्ये आदित्यच्या वतीनं दिसलेलं आहे. ओम पॉवर हिटरसाठी 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. आणि म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला काय वेळ लागत नाही. एक क्षण सुद्धा तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी पुरेसा असतो. ऑन साइडला स्लॉग हिट खेळायचं आहे. सुरुवात या षटकाची डॉटनं होते. आदर्श सरळेकर यांच्या वतीनं या षटकाची सुरुवात डॉटने. 11 चेंडू जिंकण्यासाठी 37 ची गरज. आदर्श सरळेकर अप्रतिम गोलंदाज आहे. चेंडू कट करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. यावेळेला थोडस मैदानामध्ये प्रयत्न केला होता की चला मंकड विकेट करण्याचा प्रयत्न करूया, पण मला वाटतं पुन्हा एकदा त्यानेच तो बॅकआउट झाले. त्यांनी निर्णय घेतला की नाही करूया.
गुड बॉलिंग व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. या वेळेला फलंदाज चकलाय, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये मोठा झटका. कडीला आता बॉल शिल्लक आहेत 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी सततची गरज आहे. सुरुवात या षटकाची आदर्श झालेली आहे, आदर्श सरळेकरच्या वतीनं. त्याचमुळे आता पाहूया पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी आदित्यच्या सोबतीनं नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच कल्पेश लोखंडे. 10 चेंडू 37 धावा. 1 मिनिट थांबा पंच प्लीज. अच्छा, आपण केवळ तीनच आपण 4च कॅमेऱ्याने ही गोष्ट अर्थात ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे काही टेक्नॉलॉजिकल ग्लिच असू शकतील आणि त्या नक्की येणार. त्याला थोडंसं आपण सहकार्य सुद्धा करूया. मोठा फटका खेळला जातो यावेळेस पार षटकार. आहे आणि पुन्हा एकदा सामना सुरू ठेवलेला आहे. मागच्या 2 बॉलवर गोलंदाजाचं यश आणि त्यानंतर फलंदाजी उत्तम दर्जाची. बॉल मागतोय थर्ड मॅनला, 2 क्षेत्ररक्षकाला प्रयत्न करतायत पण प्रयत्न नाही होत आहे. म्हणतात ना की या ठिकाणी आपण जर प्रयत्न केले तर यशस्वी होण्या वाचून तुम्ही काय राहू शकणार. या ठिकाणी प्रयत्न फलंदाजांचे होते, कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं पण बॉल सीमारेषा पार. क्रिकेटचा खेळ हा प्रतिष्ठेचा आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न किती महत्वाचे आहेत, किती जिकरीचे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळालं. प्रयत्न आणि परफेक्ट प्रयत्न याच्यामध्ये बराच अंतर आहे आणि तो तुम्ही कॅमेऱ्यामध्ये स्लो मोशन वरती जाऊन करू शकता. किती चेंडू शिल्लक आहेत? 10 8 8-27 8-27 सामना येऊन टेपलाय. यावेळेला मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? नाहीये आणि हा देखील आणखीन एक सणसणीत चौकार. चित्रपटाला ओपनिंग तितकी चांगली मिळाली नव्हती पण मला असं वाटतं की हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार आहे, म्हणजेच हा सामना ब्लॉकबस्टर होणार आहे. तसा खेळ आता उत्तरार्धाच्या षटकामध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या पोहोचते 49 वर जिंकण्यासाठी 7 चेंडू 23 गरज. मगाशी तुम्ही जे म्हणालात ना की केवळ एका षटकामध्ये सिरियस खेळ होऊन किंवा त्याच वेळेला पॉवर हिटिंग करून जमणार नाहीये. तुम्हाला आणखीन काही चेंडूंवरती पॉवर हिटिंग करावी लागेल. 7-23 ची गरज आहे. फटका खेळतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. मॅच दोन्ही संघांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. एक वेळेला हा सामना एकतर्फी वाटत होता पण आता हा सामना दोन्ही संघांच्या बाजूने गेलेला आहे. म्हणतात ना की मैदानात जर टिकायचं असेल तर स्वाभिमान विकून नाही चालणार आणि तो स्वाभिमानाचा खेळ आता ओम पॉवर हिटरच्या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. कल्पेशच्या 20 धावा, आदित्यच्या 17 धावा, जिंकण्यासाठी 6 चेंडू 17. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना कल्पेश लोखंडेच्या या इनिंगला विसरायचं नाहीये. कारण आता
याच कल्पेशने पहिल्या दिवशी आपण पहिल्या हिरो ठरला होता, त्याने त्यावेळेला गोलंदाजीच्या रूपाने कमाल दाखवली होती. आणि आज जेव्हा आपल्या वाट्याला फलंदाजी आली, मगाशी ज्याची आपण चर्चा केली होती की जे जे माझ्या वाट्याला येईल त्या घटकांवरती मी चांगलं काम करेन, आणि तशा प्रकारची इनिंग आज कल्पेश लोखंडेने मैदानामध्ये दाखवले आणि त्यामुळे सामना 6-17 आलाय. प्रेक्षकांचा पैसा वसूल होतोय. प्रेक्षक सुद्धा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अगदी स्तब्ध उभे राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण त्यांना आता हलण्याची परवानगी नाहीये. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 17ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत ते म्हणजेच सर्वेश तेलंगे. कंपल्सरी चेस आहेत. 17 धावा पूर्ण करायच्या आहेत. सर्वेश तेलंगे बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडला आदित्य. आपट बार बॅटची बॉटम एज. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला होते सिंगल कंप्लीट. एक धाव वाढते. धावसंख्या जाते ती म्हणजेच आता 56 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 चेंडू 16 धावा. 5 बॉल 16. शेवटच्या टप्प्यावर आलं. पाहूया शेवटच्या टप्प्यावर भाव कोण खाऊन जातोय. 5 चेंडू 16. पहिल्या सीझन मध्ये सर्वेश तेलंगेने हॅट्रिक घेतली होती. आरटीपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये जर सर्वेश तेलंगेला थोड्या अंशी इतिहासात डोकवायचं झालं तर आपण हॅट्रिक घेतलेले गोलंदाज आहोत हे आठवावं लागेल. पण दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं आहे की कल्पेश लोखंडे स्ट्राईकला असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. त्याच्यामुळे 5 चेंडूमध्ये 16. दोघांकडे बॅटर सुद्धा तेवढाच परफॉर्मन्स देतोय आणि गोलंदाजाकडे इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आलेली आहे. आणि अशामुळे हा सामना रोमहर्षक, रंगतदार आणि नाट्यपूर्ण होण्याची शक्यता अधिक दृढ झाली. शेवटच्या बॉलवर पोहोचण्याची शक्यता वाढली. 5 चेंडू 16ची गरज. यावेळेस खेचलाय बॉल. एलिव्हेशन तितकं नाहीये. बॉल जातोय कावकॉर्नर लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. अजूनही तो धोका फलंदाज पत्करत नाहीये. दोन्ही संघ आता जिंकण्याच्या मार्गावर आहेत, पण पाहूया जिंकतोय कोणता. पुढचा 2-3 मिनिटांमध्ये निकाल लागेल. 4 चेंडू 15ची गरज. आदित्यला सुद्धा म्हणतात ना की एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हात बढाना, म्हणत त्याला थोडं कामगिरी करावी लागेल. 8 मध्ये 18 त्याने बनवलेत, पण कल्पेश लोखंडेने 5 मध्ये जर 21 बनवलेत तर थोड्या अंशी का होईना आता आक्रमकता, टोकाची आक्रमकता दाखवण्याची वेळ आलेली आहे ना. मग त्या प्रकारे सामना रंगणार का. 4 मध्ये 15 हव्यात. सर्वेश परफेक्ट स्टार्ट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा पर्यंत 2 फलंदाज. एका साईडला अंडरआर्म थ्रो. नॉनस्ट्रायकर साईडला सिंगल होते. कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल कारण त्या ठिकाणी बॅकअप नाहीये. एक धाव या षटकामध्ये महत्वाची. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 59. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 13 धावांची. काय सामना रंगलाय. जशी अपेक्षा सर आपली होती ती अपेक्षा हे दोन्ही संघ पूर्ण करतायत. अजूनही निकाल हाती लागला नाहीये. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे तितका गरमागरम सामना प्रेक्षकांसाठी हे 2 संघ घेऊन आले. शेवटचे 3 बॉल्स 13ची गरज. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. कारण अशाच प्रकारे सामन्याची चुरस किंवा त्याच वेळेला रंगतता आपल्याला अनुभवायची होती ना. आणि त्याच्यासाठी आपण सारे जण रोहा स्पोर्ट्सशी जोडले गेलेलो आहोत. युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा ही सारी क्षणचित्रे आपल्या समोर येतात त्यावेळेला कोणाचा कोणतरी फेवरेट नक्की असतो. मग असं वाटतं की यश पारंगेचा संघ जिंकावा, मग असं वाटतं रोहन सानपचा संघ जिंकावा, मग असं वाटतं की चला ओम पॉवर हिटर जिंकावा, किंवा मग असं वाटतं की आता दुसऱ्या बाजूला अर्णा 11 जिंकावं. आणि या प्रश्नाचं उत्तर या झेलनिशी बदलणार आहे. त्याची गरज आहे. याच बॉलवर जवळपास निकाल स्पष्ट होतोय की काय. पण क्रिकेटचा खेळ जसा आपण सकाळी उल्लेख केला की तो अनसर्टनिटीने भरलेला आहे. त्याचमुळे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आपण तर तो साक्षात्कार गेल्या कित्येक वर्षांपासून केलेला आहे. जे निकाल ची चर्चा तुम्ही करत नाही ते निकाल सुद्धा होतात. आणि पाहूया तेच मैदानात पोहोचतंय पाहायला मिळतंय का. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 13ची गरज आहे. चांगला खेळ ओम पॉवर हिटरचा 4थ्या-5व्या षटकामध्ये पाहायला मिळाला. वाटलं होतं की 6व्या षटकात सुद्धा तसाच खेळ पाहायला मिळेल, पण तसं नाही घडलं. या षटकामध्ये गोलंदाज सर्वेशने चांगला खेळ सादर केलेला आहे, कारण त्यांनी फक्त या षटकात खर्च केलेले आहेत एकंदरीत 4 धावा. जी अपेक्षा होती या षटकाची ते अपेक्षा पूर्ण केली. म्हणतात ना की इतरांपेक्षा चांगला खेळ झाला तरच तुमच्या अपेक्षा पूर्ण होतात, आणि तोच खेळ आतापर्यंत सर्वेचा पाहायला मिळालाय. 2 मध्ये 13 हव्यात. आणि अशा वेळेला चर्चेचा विषय असेल की कल्पेश लोखंडे नॉन स्ट्राईक एंडला का अधिक वेळ उभा राहिला. कल्पेश लोखंडेने स्ट्राईकला येणं गरजेचं होतं का, किंवा त्याच वेळेला मग स्ट्राईकवाल्या फलंदाजांनी कल्पेशसाठी विकेट टाकणं गरजेचं होतं का, की सर्वेशला पहिल्या चेंडूपासून
थोडीशी अटॅकिंग बॅटिंग करण्याचा जो काही निर्णय झाला त्यापेक्षा स्ट्राईक वरती जास्त महत्व देणं गरजेचं होतं का? प्रश्न अनेक विचारले जातील, पण या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वेश मात्र शांतपणे आपलं काम पूर्ण करतोय. त्याला माहिती होतं आरटीपीएलच्या सीझन 1 मध्ये आपण जर हॅट्रिक घेतलेली आहे तर किमान आता आपल्याला 16 वाचवायच्या होत्या. यावेळचा चेंडू ओव्हर पिच होता, परंतु तो खेळून काढलाय तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. यश अँड कंपनीला माहिती आहे मैदानामध्ये सामना कशा पद्धतीने आपल्याला जिंकायचा आहे आणि त्याच्यासाठी वेळोवेळी केलेले बदल गोलंदाजीत त्यांच्यासाठी महत्वाचे ठरलेत. एक चेंडू येणं बाकी, 13 धावांची आवश्यकता आणि हा सामना आपल्या हातून जाणार नाही याची नक्कीच दखल घेतली होती ती अर्णा 11 पुगाव संघाने. क्रम चुकलं तर त्याचा भुर्दंड संघाला बसतो का, ही चर्चा तर नेहमी होत राहते. पण कधी कधी म्हणतो की आपले पर्याय योग्य वापरले जातात, पण त्या पर्यायाकडून जितकी आपली अपेक्षा असते तितकं मिळत नाही, त्यामुळे संघाचं नुकसान होतं. आणखीन एक प्रतिभावंत फलंदाज महेश शिंदे स्ट्रायकर्स एंडला आहे. शेवटचा बॉल जो फेस करतोय ऑन साइडला, त्यांनी हा बॉल खेळलाय. हॉरिझॉन्टल स्ट्रोक सिलेक्शन, बॉल तर डीप विकेटला अडवण्याचा प्रयत्न चुकतोय, बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळण्याचा काय फायदा, बॉल चौकार जरी गेलाय पण तरी देखील फायदा होत नाहीये. सामना जिंकलेला आहे तो म्हणजे अर्णा 11 पुगावने 8 धावांनी. अभिनंदन अर्णा 11 पुगाव. हार्ड लक ओम पॉवर हिटर्स. सामनावीर यश पारंगे ठरतायत सामनावीर. धन्यवाद. ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. आदरणीय प्रमोद शेठ मस्कर यांना विनंती आहे की आपण या. आदरणीय प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफीचं वितरण करणार आहोत. त्याचसोबत अगदी आपण पाहिलं तर शंकरबाई महाबळे देखील इथे आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील यायचंय. आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत मॅन ऑफ द मॅच
ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत केली आहे, शंकरभाई महाबळे यांना देखील विनंती करतोय की आपण यायचं आहे. त्यासोबत सीके किंग स्पोर्ट्स ठाणे यांच्या वतीनं आकर्षक बॅट कव्हर, त्याचसोबत अगदी आपण पाहिलं तर टायटन आयवेअर यांच्या वतीनं स्पोर्ट्स गॉगल आहेत आणि अगदी नंदकुमारजी राऊत साहेब किंबहुना त्याच वेळेस दिनेशजी जाधव साहेब यांच्याकडून टी शर्ट देखील आहे. येस, वेल प्लेड, अभिनंदन. अर्णा 11 पुगाव संघ कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, ही खर तर भूमिका यश आपल्याला पाहायला मिळाली. मॅचला देखील सुरुवात होती, अंपायरचा देखील हिरवा कंदील आपल्याला मिळालेला आहे. सामन्याला होईल सुरुवात आणि जाऊया इथून थेट आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि कॉम्बॉक्स मधील आवाज असेल पुढचा. येस, आपला हक्काचा आवाज, एक नामवंत आणि लोकप्रिय समालोचक, अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, हक्की आवाज संदीपजी जगे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर. गेल्या 5 दिवस आपण रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याच वेळेला अनेक चांगले अर्थातच तुमच्याही वाणीतून आलेले शब्द आज क्रिकेट खेळाडूंच्या सोशल मीडिया पेजला अर्थातच आपण नेहमी ऐकत असतो, त्याची चर्चा करत असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या पॉप्युलॅरिटीमध्ये भर पडत आहे. आज तुम्हाला थोड्या अंशी का होईना सहकार्य करण्याची भूमिका आम्हाला RTPLच्या या व्यासपीठावरती लाभली, त्याबद्दल आम्ही क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि वळूया मैदानामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वैष्णवी 11 कोलाड संघाने. वैष्णवी 11 कोलाड संघाचे संघ मालक जे सुपरिचित असं नाव आहे तात्या मालुसुरे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला मरियम 11 हा संघ मैदानामध्ये आहे, अजितजी महाडकर यांचा संघ. आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वैष्णवी 11 कोलाड संघाने निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करूया. निशी कर्णेकर संघाचा कर्णधार आहे. निशीने सातत्याने गेल्या 4-5 वर्षामध्ये रोहा तालुक्यातील क्रिकेट असेल, रायगड जिल्ह्यातील क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेट असेल, या सगळ्या गटांमध्ये आपला खेळ दाखवलेला आहे. आणि विशेषतः निशीची उपयुक्त गोलंदाजी हा नेहमी चर्चेचा विषय राहिला. या निशीने आतापर्यंत अनेक वेळेला अनेक मैदानं जिंकली असतील, पण त्याच वेळेला अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावणं आणि त्याच वेळेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज खिताब घेणं ही सुद्धा कामगिरी त्याने RTPLच्या सदरामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग तो आत्मविश्वास तुमच्या सोबत येतो ना. आज सलामीची जोडी